MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH संत ज्ञानेश्वर माऊलींचं आगमन जे आहे ते फलटण शहरामध्ये होत आहे आणि या अनुषंगानं जर पाहिलं तर साताराच्या लोणंदपासून जवळपास आता जो बरडचा परिसर आहे यामध्ये सातारा पोलीस दलाचं जे लोकल क्राईम ब्रँच आहे यांच्या माध्यमातून जे वाटसरूंची जे चोरी करणारे चोर जे आहेत यामध्ये खिसे कापू असतील किंवा वेगवेगळ्या चोरी करणाऱ्यांना टिपण्याचं काम जे आहे ते वारीच्या वेशातील पोलीस जे आहेत ते करत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी लोकल क्राईम ब्रँचचे अरुण देवकर सर आहेत। सर, नेमकी ही जी भूमिका तुम्ही बजावता, कारण वारीच्या वेशामध्येच आता काही अशा पण पद्धतीचे चोर सापडत आहेत की जे वारीच्या वेशात असतात, म्हणजे हे कशा पद्धतीची तुमची भूमिका आहे? हे वारीच्या वेशा ह्याच्यामध्ये बरेच पिकपॉकेटर, चेन स्नॅचिंगवाले, पाकिटमारी हे लोक जे असतात ना, हे शक्यतो वारकरी वेशामध्ये येतात, त्याप्रमाणे मिळून ते भाविकांचे ते लूटमार करतात। त्यामुळे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये जशी पालखी आली त्याचे आम्ही एक स्वतंत्र पथक तयार केलेलं आहे की जेणेकरून ते वारकरीच्या वेशामध्येच आहेत। ते वारकऱ्यावर आम्ही त्या दिंडीमध्ये चालतो, दिंडी पथक हातात घेतो आणि त्याच्यावरून ते ज्यावेळेस तिथं ह्या अशा लोकांवर लक्ष ठेवतो, संशयित कोण आढळलं तर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करतो। मागील आता 3 दिवसापासून आम्ही आतापर्यंत 24 जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि ते निष्पन्न झालेलं आहे की हे पिक पॉकेटिंगसाठी इथं आलेले आहेत। मागील 3 दिवसात तरी आता असा मेजर इन्सिडेंट कुठला घडलेला नाही आहे। आमच्या ह्या पथकाचा एक चांगला परिणाम वारीमध्ये दिसून येतो आहे। बरेचशा भाविकांची सुरक्षेच्या दृष्टीने हे एक कारगर उपाय ठरलेला आहे। अजूनही काही पोलीस आहेत, काय सांगाल एकदम थोडक्यात की वारीच्या वेशात एक अनुभव वेगळा मिळतो यामध्ये? सुरुवातीला तर मी हेच सांगेल की वारीच्या वेशामध्ये स्वतः आम्हाला वारकरी असल्याचंच फील होत आहे आणि वारकरी बनून जे पिक पॉकेटिंग करतायत, चेन स्नॅचिंग करतात यांना पकडून आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करत आहोत। नक्कीच। खरं तर दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभव काय काय येतात ते आम्हाला जरा थोडक्यात सांगा की? अनुभव नवीन येतात, सेवा करण्याची संधी मिळते, अनेक म्हणजे वारकऱ्यांची सेवा करायला आनंद होतो। अजून जे प्रवास कुठपर्यंत असतो साधारण? हा प्रवास बरडपर्यंत, म्हणजे सातारा जिल्ह्याच्या हद्द आहे तोपर्यंत हा प्रवास चालू असतो। एकदम थोडक्यात काय सांगाल? रामकृष्ण हरी, ह्या ज्या आम्हाला जी संधी सेवेची मिळालेली आहे ही माऊलींनी आम्हाला आमच्या वर्दीमध्ये ही एक वेगळी आम्हाला एक भावना निर्माण करून दिली की तुम्ही तुमच्या कर्तव्याबरोबर तुमचं सेवा पण तुमची करावी, ही एक आम्हाला ही करून दिलेली आमची। नक्कीच हे जे लोकल क्राईम ब्रँचचं जे पथक आहे आणि ते वारकऱ्यांच्या वेशात जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जे खिसे कापू असतील, चोर असतील किंवा चेन स्नॅचिंग करणारे आहेत त्यांना टिपण्याचं काम हे वारकऱ्यांच्या वेशात आणि त्यांना याचा आनंद होत आहे असं देखील हे जे मत आहे ते व्यक्त करताना ते पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सुशांत सह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।